नमस्कार मंडळी, कोकण आनंद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आजचा बेत आहे पावभाजी। आई आज पावभाजी बनवते। पावभाजीसाठी साहित्य घेतलेत, सगळे बारीक करून द्यायला सांगितले। आता काय पावभाजी पाहिजे म्हणून काम करावं लागते। आजची व्हिडिओ पावभाजीवर आहे, बघूया आई आज पावभाजी बनवते कशी बनवते। तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। फ्लावर, वाटाणा आणि बटाटा पाण्यातनं धुवून काढून कुकरमध्ये लावले आहे। त्याचा व्हिडिओ नाही काढले तेव्हा मी कापून देत होतो। पाणी ओतते शिजत टाकण्यासाठी 5 ग्लास टाकते। किती बनवते भाजी? हां 5 ग्लास पाणी टाका, शिजत टाकायचं। कितीची पावभाजी बनवते? 1 किलोची। 1 किलोची पावभाजी आहे, त्याला 5 ग्लास 1 किलोची पावभाजी बनवते। ती आता आईने धुवून घेतलं, त्यात पाणी टाकलं शिजत ठेवायला। 6 ग्लास टाकले पाण्याची, आता ते शिजत ठेवते। गॅसवर कुकर ठेवते। किती शिट्या देणार? 4 शिट्या देणार। 4 शिट्या होईपर्यंत ठेवणार आहे। तर तेल टाकते गरम करायला। किती चमचे? 2 3 4 झाले, 5 10 चमचे तेल टाकलं। 10 चमचे तेल टाकले। 1 किलोची पावभाजी बनवते। गॅस चालू ठेवले। गॅस चालू आहे। कापलेला कांदा आहे तो टाकते। फुलाला टाकते। किती कांदे घेतलेले? किती 6 ना? 6 कांदे। आज घरी सगळ्यांना सुट्टी आहे, त्यासाठी आज पावभाजीची मेजवानी आहे। कढीपत्ता टाकते। कांद्यानंतर कढीपत्ता, हिंग टाकते। नंतर हिंग अर्धा चमचा, अर्धा चमच हिंग। टाकून झाल्यावर तेलामध्ये जरा भाजून घ्यायचं। कुकरला आपण जे फ्लावर आणि बटाटा ठेवलेला शिजून, आल्या लसणाची पेस्ट टाकते। दोन पॉकेट 1 किलोला 2 पॅकेट आहे, रेडीमेड आहे। आता मिक्सर करते, हलवते त्याला टाकून जरा त्यात आता मिक्स करून पुढची प्रोसेस। अमूल बटर टाकते आता परत। मटर टाकते, मस्का।
तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता मसाला. जे आपण वाटाणा वगैरे शिजवून ठेवलेलं ते आता बारीक करते. पाणी जास्त आहे. जर तुम्हाला जरा घट्ट पाहिजे तर पाणी थोडा कमी टाका. तर पूर्ण स्मॅश करणार. आता यात मिरची पावडर टाकते 2 चमच. 1 किलोच्या भाजीला 2 चमचे मिरची पावडर. आता पावभाजी मसाला. पावभाजी मसाला टाकते किती? 2 चमचे. पावभाजी मसाला पण 2 चमचे आणि आपला नॉर्मल मसाला असतो तोही 2 चमचे. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर अजून टाकू शकता. अर्धा किलो टमाटर. आता यात टोमॅटो टाकले बारीक. टोमॅटो टाकते बारीक केलेला. अर्धा किलो टोमॅटो आहे बारीक केलेला. ते टाकून परत ढवळायचं, मिक्स करायचं. पावभाजी बनते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आता जे आपण मिक्स केलं होतं, बारीक केलेलं होतं ते आता मसाल्यामध्ये मिक्स करते आहे. आता मिक्स केलेला सगळं परत मिक्स आपला चमच्याने ढवळून. पावभाजी मध्ये मीठ टाकते 4 चमचे. 4 चमच मीठ असं म्हणजे हाताने येते. आता कोथिंबीर टाकू. आता मिक्स करून मीठ आणि कोथिंबीर. वरून एक्स्ट्राचा मस्का. बटर भाजी बरोबर पाव खाण्यासाठी वहिनी साहेब गरम करतात पाव. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झाली आहे. तर आपली पावभाजीची रेसिपी होती. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.